दुसरा उपकार कोण सांगू शकतो की सूर्याने हे बा आपल्याला हसत बोलत चालत कीर्तन करायचा, जास्त लोट घ्यायचं काही काम नाही आणि मला काही जास्त काही येत नाही. हसत खेळत बोलत सर्वांनी चर्चा विनिमय कीर्तन करायचं आपल्याला. सूर्याचा दुसरा उपकार काय आपल्यावरती की तो डी जीवनसत्व देतो आपल्याला. ड इंग्लिश मध्ये डी आणि मराठीत ड. ड जीवनसत्व म्हणजे बघा हे ड जीवनसत्व आपल्याला आपल्या शरीरातील हाडं मजबूत करण्यासाठी देतो. वैज्ञानिक दृष्टिकोन हा सांगतो की ड जीवनसत्व आपल्याला जर मिळालं तर आपले हाडं मजबूत होतात. हे ड जीवनसत्व जेवढं सूर्याच्या प्रकाशातून मिळतं ते कशातूनच मिळत नाही. म्हणजे तुम्ही भर दुपारी उन्हात उभे राहा असं मी म्हणत नाही. म्हणजे एखादी वस्तू आपल्याला मिळवण्यासाठी एखादा विशिष्ट कालावधी महत्वाचा असतो, बरोबर. जर सकाळी सकाळी आपण जर उन्हामध्ये उभं राहिलो तर आपल्याला ड जीवनसत्व प्राप्त होतं. आणि जर तुम्ही दुपारी जर उभं राहिले उन्हामध्ये तर कदाचित ते ड जीवनसत्व निघूनही जाऊ शकतं. विठ्ठल विठ्ठल. हा झाला सूर्याचा दुसरा उपकार. आता सूर्याचा परत तिसरा उपकार. पहिला झाला सूर्य देतो आपल्याला प्रकाश देतो. दुसरा आपल्याला तो ड जीवनसत्व देतो. आता तिसरा आहे का कोणाला माहिती? तुम्ही म्हणसाल तिसरा जर आम्हाला माहित असता तर तुला कशाला बोलवलं असतं, बरोबर. मी सांगतो सूर्याचा तिसरा उपकार. अजूनही बरेच असतील पण आपण थोडक्यात जे आपल्याला माहिती आहे ते बघण्याचा प्रयत्न करू. सूर्याचा तिसरा उपकार तो म्हणजे आपण जे धान्य खातो, बरोबर. म्हणजे आपल्याला सर्वात महत्वाचं जगण्यासाठी अन्न पाणी वस्त्र निवारा लागते. त्यामध्ये जे धान्य आहे आपण जे खातो, गहू असो तांदूळ असो, जे धान्य आपण खातो ते परिपक्व करत असतं बघा ते. म्हणजे जर आपण शेतामध्ये सरकीचं झाड लावलं, सरकीचं, तुमच्याकडे सरकी लावतात का? तर सरकी कायमच जर ऊन समजा चालले गेले, ढगा असले की ते असं परिपक्व होत नाही. किंवा झाडाला जे फळं लागतात ते फळं सुद्धा परिपक्व करण्यासाठी सूर्याची खूप महत्वाची भूमिका त्यामध्ये असते. हा झाला पहिला प्रकार, सूर्य. सूर्य म्हणजे रवी. आता सूर्याचे मी तुम्हाला 3 उपकार सांगितले. हे जनरल या सर्वांच्या महत्वासाठी यामध्ये